निजामपूरचं नामांतर रायगडवाडी होतंय हे उत्तम आहे. नावं बदलण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंत्री भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलंय. मंत्री भरत गोगावलेंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे, मात्र शेवटच्या दिवशीच इस्लामपूरचं नाव जे आहे ते ईश्वरपूर करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य शासनाने घेतलाय. आपल्यासोबत भरत शेठ गोगावले आहेत. शेठ, इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या रायगड मधलं देखील एका गावाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. कसं पाहता या सगळ्या चांगली बाब आहे ना. जे काही ही नावं आहेत जुनी, त्यामध्ये काय बदल करायचा आहे त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे आणि इस्लामपूरचं ईश्वरपूर करतायत आणि आमच्या निजामपूरचं रायगडवाडी. तर अशा प्रकारे जी काही नावं पूर्वीपासून जी काय आहेत तर ती चेंज बदली करायचं जे काय धोरण शासनाने आखलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. पण भरत शेठ, इथे विरोधक असं म्हणतायत की सरकार अकार्यक्षम आहे, त्यामुळे हे जातीयवादी नावं बदलून काही होणार नाहीये किंवा जी उरलेली नावं आहेत ती सुद्धा बदलून टाका, असं देखील विरोधकांचं म्हणणं. सगळं होईल ते. आता त्यांच्याकडे काहीच नाही ना, त्याच्यामुळे त्यांना हे बोलणं क्रमप्राप्त आहे. पण असू दे, त्याबद्दल काय नाही. त्यांनी त्यांचं काय बोलणं आहे ते बोलत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू. आपण मंत्री आहात, मात्र मागील काल जो राडा झाला याच्यावरून विधान परिषदेत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. अनिल परबांचं असं म्हणणं आहे जे पासेस दिले जातात याचा देखील व्यापार होतो, पैसे देऊन हे पासेस घेतले जातात. कोणी असं नाही करत. काय आहे, आता आम्हाला कल्पना आहे, बिचारे एवढ्या लांबून लांबून कार्यकर्ते पदाधिकारी येतात आणि त्यांना घेऊन जाणं, त्यांना अपेक्षा असते, उत्साह असतो की सभागृहामध्ये जावं, विधिमंडळ पाहावं, काय कामकाज चालतं ह्याच्यासाठी, बाकी काही नाही. त्यामध्ये कसलं कोण पासाचा व्यापार करणं चुकीचं बोलते. अनिल परब जे काही बोलत आहेत ते चुकीचं बोलत आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचा, कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई.